नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या सिंगल रीडिंगचा विषय आपण स्पिरिट गाईड्सनाच विचारणार आहोत आणि हे टाईमलेस रीडिंग असणार आहे. जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या पिरियडला ते लागू होईल. सो आपण विषय विचारूया, कुठल्या विषयावरती रीडिंग करायचं आहे. व्हॉट इज हिडन फ्रॉम यू, व्हॉट यू डोंट सी कमिंग. तुमच्या आयुष्यात यापुढे काय येणार आहे जे तुम्हाला अजून माहीत नाही आहे, ते आपण पाहायचे आज. तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया. हा डिवाइन टाइम ओरॅकल आहे, तो आपण नंतर वापरू. फर्स्ट कार्ड आहे सरेंडर टू द डिवाइन. फुल मून. ऑल अकॉर्डिंग टू प्लान. ड्रीम. हिलॅरियन. हिलॅरियन हे असे संत होऊन गेले की ज्यांनी एक समाजातल्या बऱ्याच लोकांना खूप मदत केली. बऱ्याच लोकांना एक दुर्धर आजारातून बाहेर काढणं किंवा एक ज्ञान देणं हे त्यांनी केलेलं आहे. दुसरं द बिलो ट्री आहे. बिलो ट्री पॉझिटिव्हनेस दाखवतो, अफर्मेटिव्ह आहे. सक्सेसच्या दृष्टीने. सन, हॅपीनेस अँड वेलबिंग. व्हॅली, डीप पर्सनल स्ट्रेंथ अँड पीस दॅट अश्युअर्स सक्सेस. July. Feather, someone you know is undependable and insincere. The dark man, dealing or relationship with a man with a dark complexion and hair. Mice, discord among friends or family. And camel, preserve and you will overcome the problem. तुमचे टॅरो कार्ड्स पाहूया.
बॉटम ऑफ द डेक द लवर्सचं कार्ड आहे. तुमच्यापासून असं कुठल्या गोष्टी हिडन आहेत ज्या अजून तुम्हाला माहीत नाही आहेत, ज्या तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत पण तुम्हाला अजून कल्पना नाही आहे. हा आपला विषय आहे. सो फर्स्ट कार्ड 3 ऑफ कप्स, सेकंड द मॅजिशियन, थर्ड 3 ऑफ पेंटॅकल्स, एस ऑफ वॉन्ड, 5 ऑफ कप्स, 10 ऑफ स्वॉर्ड्स, हाय प्रिस्टेस, द फूल, द व्हील ऑफ फॉर्च्यून, व्हील ऑफ फॉर्च्यून, द किंग ऑफ पेंटॅकल्स. लास्ट कार्ड इज द वर्ल्ड. वा, कम्प्लिशनचं कार्ड आहे. लास्ट कार्ड कम्प्लिशनचं आहे. सो जे काही तुमच्या लाईफमध्ये आता पुढे होणार आहे, जे तुम्हाला अजून माहीत नाही आहे, मे बी कदाचित ते ऑल अकॉर्डिंग टू प्लॅन दाखवत आहे की ती गोष्ट फेटेड आहे, ती लाईफमध्ये तुमच्या होणारच आहे, ती डेस्टिनी आहे तुमची. आणि बरंचसं काहीतरी सक्सेस आहे, सक्सेसच्या दृष्टीने आहे की हॅपीनेस, वेलबिंग, एक पुढचे येणारे जे दिवस आहेत ना, हे तुमचे ॲबंडन्स असेल, एक प्रॉस्पेरिटी घेऊन येणारे आहेत की काय असे याकडून दिसतं आहे. एक उगवता सूर्य देखील, एक इंद्रधनुष्य आहे आणि हे आकाश पण अगदी क्लिअर आहे. सो कुठल्याही अडचणी नाही आहेत, कुठलेही ऑब्स्टॅकल्स दिसत नाही आहेत. सो आयुष्यामध्ये इंद्रधनुष्य तुमच्या येणार आहे. सो एक चांगले दिवस आहेत येणारे. कदाचित तुमचं एखादं स्वप्न साकार करणारे दिवस असतील. जुलै महिना हा त्या दृष्टीने काहीसा महत्त्वाचा आहे. पण बऱ्याचशा गोष्टी त्या तुमच्या हिडन आहेत, ज्या तुम्हाला माहीत नाही आहेत. जी सुरुवात तुमच्या लाईफमध्ये होणार आहे, जे काही तुमच्या आयुष्यात येणार आहे, ते एक कम्प्लिशन घेऊन येणार आहे तुमच्या लाईफला. आणि ते नवीन सुरुवात असेल जी तुम्हाला दिसत नाही आहे. किंग ऑफ पेंटॅकल्स हे ॲबंडन्स दाखवतं, एक ऐश्वर्य दाखवतो, विलासीपणा, उपभोग घेणे एखाद्या गोष्टीचा, आपण उभारलेल्या एखाद्या गोष्टीचं, कष्टाने साम्राज्य निर्माण केलं आणि आता त्याचा उपभोग घेणं, हे किंग ऑफ पेंटॅकल्स दाखवतो. सो आता नशिबाचे चक्र तुमच्या दिशेने फिरलेलं आहे. तुमचे जे एक 10 ऑफ स्वॉर्ड्स जे काही ब्लॅक पिरियड होता, त्यातून तुम्ही बाहेर पडून आता एक नवीन सुरुवात आहे लाईफची, की ते तुमच्या लाईफला कम्प्लिशन आणणार, एक पूर्णत्व आणणार आहे. सगळ्या एक 4 तत्व इथे प्राप्त झाले, ते मिळालेले आहेत या कार्डमध्ये. सो एक पूर्णत्व, कंटेनमेंट, पूर्ण सॅटिस्फॅक्शन हे घेऊन येणारा हे दिवस आहेत. आणि इन कंजंक्शन टू किंग ऑफ पेंटॅकल्स म्हणजे आर्थिकदृष्ट्या एक स्वातंत्र्य म्हणता येईल. आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य हे कम्प्लिशनचं आहे, इंडिपेंडन्सचं कार्ड आहे. सगळ्यातून एक पूर्णता मिळाली, मुक्तता मिळाली कुठल्याही गोष्टीतून, असं द वर्ल्डचं कार्ड दाखवतं. वर्ल्डचं कार्ड ट्रॅव्हल पण दाखवतो. सो काही जण कदाचित कोणी ट्रॅव्हल, जगप्रवास वगैरे करणार असाल तर तोही अर्थ होऊ शकतो. आणि इन कंजंक्शन टू किंग ऑफ पेंटॅकल जो उपभोग घेणे, असलेल्या पैशाचा उपभोग घेणे आणि इन कंजंक्शन टू द वर्ल्ड आहे. सो काही जण एक सगळे फुलफिलमेंट आल्यामुळे लाईफमध्ये सगळ्या गोष्टी फायनान्शियली स्थिर झाल्यामुळे कुठेतरी जगप्रवासाला निघतील असंही होऊ शकतं. सो एक नशिबाचं चक्र तुमच्याकडे फिरतं आहे
हे असं इथे दिसतंय आणि त्यामुळे चांगले दिवस आता येऊ घातलेले आहेत. हिलॅरियनचं कार्ड दाखवतं की परमेश्वराने ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमची सगळी दुःख दूर केलेली आहेत. एक नवीन भक्कमपणे उभं आहे विलो ट्री. त्याची मुळं अगदी पार जमिनीपर्यंत रुसून एक जमिनीला धरून ते डौलात उभं आहे. प्रॉस्पेरिटी दाखवतो विलो ट्री. टू ऑफ फोर्सेसचा मेसेज वाचूया. थोडंसं आपल्याला त्याचा एक डीप मिळेल. टू ऑफ फोर्सेस काय सांगतं की the willow spreads its roots deep and wide, creating a strong foundation that is capable of standing up to anything. Now is the time for you to stand tall and feel the support of the earth beneath your feet. म्हणजे आता तुमचा एक स्टॅबिलिटीचा पिरियड आहे आणि तो इन कंजंक्शन टू हिलॅरियनचं कार्ड आहे. हिलॅरियन हे काय आहे की हिलॅरियन ही अशी संत व्यक्ती होती की त्यांनी सगळं जगाचं दुःख दूर केलं. दीनदुबळ्यांचं, कष्टकऱ्यांचं दुःख दूर केलं. कोणाचे अगदी न बरे होणारे आजारसुद्धा त्यांनी तो इतक्या मिस्टिकल पॉवर्स त्यांच्याकडे होतात. सो एक मिस्टिकली तुमच्या लाईफला एक काहीतरी वळण लागू शकतं आणि तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊन तुमच्या आयुष्यात एक स्टॅबिलिटी येऊ शकते असं काहीसं दाखवतं आहे. दिस कार्ड इंडिकेट्स द टाईम ऑफ काम. एक शांततेचा पिरियड तुमच्या आयुष्यात सुरू होणार आहे. सो एन्जॉय द पीसफुल एनर्जी नाव. It also signifies the time of power, perfect for reinforcing your foundation in your work, in your family, in your spirit, and in the depth of your belief in yourself. So तुमचं स्वतःची नातं घट्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या कामामध्ये स्थिरावण्यासाठी एक चांगला पिरियड येऊ घातलेला आहे असं काहीसं दिसतं इथे. डीप पर्सनल स्ट्रेंथ अँड पीस दॅट अश्युअर्स द सक्सेस, हॅपीनेस अँड वेलबिंग. सक्सेसचं कार्ड आहे. सो ही तिन्ही कार्ड्स दाखवत आहेत की येणारा पिरियड हा खूप सक्सेसफुल असणार आहे. बराचसा पिरियड हा तुम्ही जो काही स्ट्रगलचा पिरियड तुम्ही जो फेस केला आहे ना, हा 5 ऑफ कप्स दाखवतो की काही गोष्टी हातातून निघून गेल्या. मे बी इमोशनल कप्स आहे. सो इमोशनल काही लॉस झालेला असेल, रिलेशनशिप असू शकतं किंवा एक मनातलं दुःख असू शकतं जे तुम्ही फेस केलेलं आहे. 10 ऑफ स्पोर्ड. एक विचारांच्या खूप मोठ्या चाऊसमधून तुम्ही बाहेर पडलात. अगदी फार मोठ्या ब्लॅक पिरियडमधून तुम्ही बाहेर पडलात. ही नवीन तुमची सुरुवात झालेली आहे असं काहीच दाखवतं. आणि इथे डिवाइन हिलॅरियनचं जसं कार्ड आहे ना, ते इथे 3 ऑफ पेंटॅकल्सचं कार्डसुद्धा तुम्हाला सांगतं आहे की तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्पिरिट्स तुम्हाला गाईड करणार आहेत. स्पिरिट्स तुम्हाला सहाय्य करणार आहेत. तुम्हाला जगामध्ये क्रिएटिव्हली एक्सप्रेस करण्यासाठी एक तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन क्रिएटिव्ह सुरुवात, तुमच्या आयुष्याची एक नवीन क्रिएटिव्ह सुरुवात करण्यासाठी स्पिरिट्स नेहमी सदैव तुमच्या सोबत असणार. 3 ऑफ कप्सचं कार्डसुद्धा तेच सांगतं की तुम्ही जे काय करणार आहेत ना, ते यापुढे ते युनियनने करणार आहेत. तुमच्यासोबत एक दैवी पाठबळ असेल. त्या युनियनने तुम्ही सगळं करू शकता. 3 ऑफ कप इन अ कंजंक्शन इन मॅजिशियन आहे. मॅजिशियन काही करू शकतो. ही इज अ ऑर्गनाइज पर्सन. सो त्याच्यामध्ये सगळ्या कॅपॅसिटीज आहेत. त्याच्याकडे जे काही नवनिर्मिती करायची त्याचे सगळे रिसोर्सफुल आहे. त्याला अशक्य काहीच नाही आहे. सगळी पॉवर्स आहेत त्याला. सो डिव्हिनिटीची पॉवर आहे त्याला. सो कदाचित तुमच्यापैकी काही जण एक इंट्युटिव्ह असू शकतात. हाय प्रिस्टेसचं कार्ड आहे आणि मॅजिशियनचं कार्ड आहे. दोन्ही कार्ड इंट्युएशन दाखवतात. कुठेतरी तुम्ही डिव्हिनिटीला कनेक्टेड आहात किंवा तुमच्या सबकॉन्शियसशी कनेक्ट आहात असंही दाखवतं. सो 3 ऑफ कप इन कंजंक्शन द मॅजिशियन सांगतं की तुम्ही जे काही करणार आहात ना, परमेश्वर तुमच्यासोबत असणार. स्पिरिट गाईड्स दोन्ही बाजूला तुम्हाला फुल सपोर्ट आहेत. कदाचित एकापेक्षा जास्त स्पिरिट गाईड्स तुम्हाला मदत करत असतील. 3 ऑफ कप्स आणि 3 ऑफ पेंटॅकल्सच्या मध्ये हे तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी, तुमच्या पदोपदी प्रत्येक कामामध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी, तुमच्या प्रत्येक छोट्या छोट्या मिस्टेक्समध्ये तुम्हाला ॲडवाईस करण्यासाठी तुम्हाला सपोर्ट आहे. तुमच्या दुःखात, आनंदात, सगळ्या गोष्टीमध्ये एक तुम्ही डिवाइनली प्रोटेक्टेड आहात असं हे कार्ड सांगतं.
सो तुमच्या लाईफमध्ये आता तुम्हाला क्रिएटिव्हली पुढे जाण्यासाठी आणि तुमच्या सगळ्या दुःखांमधून तुम्हाला एक बाहेर काढून आयुष्याची नवीन सुरुवात होण्यासाठी डिवाईनची तुम्हाला साथ आहे. आणि ते तुम्हाला पूर्ण तुम्हाला स्टॅबिलिटी मिळवून देण्यासाठी मदत करतील. द लवर्सचं कार्ड हे सुद्धा एक द लवर्सच्या कार्डमध्ये सुद्धा एंजल्स आहेत. एक चॉईस आहे, चॉईसचं कार्ड आहे. सो एक डिवाईन प्रेम तुम्हाला, डिवाईन पाठबळ असणार आहे, डिवाईन प्रेम तुमच्यासोबत असणार आहे. तुम्हाला ॲडवाईस असाच आहे की यापुढे जे काही तुम्ही कराल ना त्यामध्ये एक सातत्य असू दे. तुम्ही जे काही एक्सप्रेस व्हाल, क्रिएटिव्हली एक्सप्रेस व्हाल तुमच्या लाईफमध्ये, त्यामध्ये एक तुम्ही सातत्य मेंटेन करा. आणि कदाचित त्यामध्ये थोडेसे कुठे तुम्ही कमी पडताय असं काहीसं हे दाखवत आहे. द समवन यू नो इज इनडिपेंडेबल अँड इनसिन्सिअर. ते जे तुमचा अप्रोच, जो क्रिएटिव्ह अप्रोच आहे ना, जो तुम्हाला करणं गरजेचं आहे या सक्सेस. कारण पिरियड तर खूप पॉझिटिव्ह आहे, परमेश्वराची साथ आहे, पण तुमचे प्रयत्न थोडेसे कुठेतरी कमी पडत आहेत. हे एक कार्ड्स दाखवत आहेत तुम्हाला की तिथे तुम्ही थोडी सिन्सिअरिटी वापरणं गरजेचं आहे. आणि एक पर्सिव्हरन्स ठेवणं, सातत्य ठेवणं, सातत्यपूर्ण ते कष्ट करणं हे गरजेचं आहे. आपण एक डिवाईन टाईम विचारूया. सक्सेसच्या दृष्टीने जून जुलै साधारणपणे. लीन बॅक अँड क्लिअर युअर थॉट्स हे कार्ड आहे. सो मे बी कदाचित मनामध्ये जर तुमचा काही इश्यू असेल, गोंधळ असेल, तर तो याच्याशी रिलेटेड, तर तो तुम्ही एक बिलीफ सिस्टीम स्वतःची चेक करायची, निगेटिव्हिटी तुमच्यामधली काढून टाकायची आहे. लीन बॅक अँड क्लिअर युअर थॉट्स हा मेसेज आहे. सो 2 मंथ्सचा पिरियड आहे. एक साधारणतः जून जुलै हा पिरियड दिसतो आहे. सो इथे असं दिसतंय की जे काय आहे ना तुमच्या लाईफमध्ये हे सक्सेस येणार आहे, जे तुम्हाला आता दिसत नाही आहे, पण एक तुमच्या आयुष्याला जी एक कलाटणी मिळून, एक मिस्टिकली तुमचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊन एक छान सुरुवात तुमच्या लाईफमध्ये होणार आहे. एक सक्सेसच्या दृष्टीने तुमचा प्रवास सुरू झालेला आहे, जो तुम्हाला आता दिसत नाही आहे, जो हिडन आहे. आणि यासाठीच तुम्हाला सरेंडर टू डिवाईन, परमेश्वरावरती विश्वास ठेवा, युनिवर्सवरती विश्वास ठेवा आणि फक्त पर्सिव्हरन्स बाळगा. अँड यू विल ओव्हरकम द प्रॉब्लेम्स. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही डिफिकल्टी तुम्हाला येत आहेत, त्या सगळ्यातून तुम्ही सहजपणे बाहेर पडाल. परमेश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी आहे. सो आणि हे सगळं फेटेड आहे. हे चांगले दिवस तुमच्या आयुष्यात येणं हे फेटेड आहे. हे तुमची स्वप्न साकार होणं हे फेटेड आहे. परमेश्वर तुमच्या मदतीला आहे. सो फक्त त्यामध्ये तुम्हाला तुमचे कष्ट, एक सातत्यपूर्ण कष्ट करणं हे तुम्हाला गरजेचं आहे, असं हा इथे मेसेज आहे. सो तुम्हाला रीडिंग कसं वाटलं हे सांगा. आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.